आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नवनीत राणांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त। वादळी पावसामुळे कार्यालयाचं मोठं नुकसान। धाराशिव लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी 18 जणांनी 36 उमेदवारी अर्ज घेतले। आमदार विक्रम काळेंनी 4 उमेदवारी अर्ज घेतले। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरीत स्टॅम्पचा तुटवडा। स्टॅम्प वेंडरकडे स्टॅम्प आणि बॉन्ड्स नसल्याचं समोर। उमेदवारांनाही अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागणार। पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या 38 पैकी 32 कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी। निवडणुकीचे कामकाज करावं की बँकेचं, कर्मचाऱ्यांकडून सवाल उपस्थित। नागपूर जिल्ह्यात निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी 2200 कर्मचाऱ्यांचे अर्ज। आतापर्यंत प्रशासनाने 1000 कर्मचाऱ्यांच्या अर्ज मान्य केले, तर 1200 कर्मचाऱ्यांचे अर्ज हे जिल्हा प्रशासनाकडून नामंजूर। राज्यात विविध तुरुंगांमधील बंदी, यंदा मतदानाचा हक्क बजावणार। मतदारांना टपालाद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार। नंदुरबारमध्ये निवडणुकीसाठी 635 वाहनांचं नियोजन, तर नर्मदा नदीकाठच्या पलीकडे असलेल्या मतदान केंद्रांसाठी बोटची व्यवस्था। लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार। नागपूर विमानतळावरील रनवेच्या केबलमध्ये रात्री बिघाड झाल्यानं जवळपास 25 विमानं लेट। मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप। 2 तासांच्या प्रयत्नांनंतर विमान सेवा सुरळीत।